नमस्कार मित्रांनो, गेल्या वेळेला आपण व्हेकल ॲट बँक रोड किंवा व्हेकल ऑन बँक रोड हा टॉपिक स्टार्ट केला होता आणि त्यामध्ये आपण मॅक्झिमम सेफ्टी लिमिट हे फाइंड आउट केलं. आता हा जो सेफ स्पीड आहे, हा सेफ स्पीड जर ह्या सेफ स्पीडने एक्झॅक्टली ह्या स्पीडने जर एखादी गाडीने ट्रॅव्हल केलं तर त्याच्यावरती फोर्सेस कोणते ऍक्ट होतात? दोन फोर्सेस ऍक्ट होतात. एक तर आहे वेट mg विच इज इन वर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन आणि दुसरा फोर्स आहे नॉर्मल रिएक्शन जो सरफेसला परपेंडिक्युलर आहे. हे दोन फोर्सेस ऍक्ट होतात आणि त्यावेळेलाच बरोबर सेंट्रिपिटल लागणारा सेंट्रिपिटल फोर्स जो आहे हा सेंट्रिपिटल फोर्स आणि हे दोन फोर्सेस एकमेकांना बॅलन्स करतात. पण हे कधी जर एक्झॅक्टली स्पीड असेल vs इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ rg tan थीटा. एक्झॅक्टली ह्या सेफ्टी स्पीडने जर गाडीने ट्रॅव्हल केलं तरच सेंट्रिपिटल फोर्स आणि नॉर्मल रिएक्शन आणि वेट mg हे एकमेकांना बॅलन्स करतात. पण प्रत्यक्षात इन प्रॅक्टिकल लाईफ व्हेकल नेव्हर ट्रॅव्हल्स विथ दिस स्पीड. ठीक आहे, प्रत्यक्षात ह्या स्पीडने गाडी कधीही ट्रॅव्हल करत नाही. त्याच्यामुळे आपल्याला दोन स्पीड लिमिट्स काढावे लागणार आहेत, अप्पर स्पीड लिमिट आणि लोअर स्पीड लिमिट. कसं काढायचं ते बघूया. मित्रांनो, जो कंडिशन्स आयडियल नसतात म्हणजे जेव्हा स्पीड परफेक्टली स्क्वेअर रूट ऑफ rg tan थीटा नसतो त्यावेळेस आपल्याला दोन वेगवेगळ्या स्पीड लिमिट्स काढाव्या लागतात. त्या म्हणजे अप्पर स्पीड लिमिट आणि लोअर स्पीड लिमिट. ठीक आहे, आणि अशा वेळेस आपल्याला मदत होते ती फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनची. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन एक तर डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये आपण घेऊ शकतो किंवा अपवर्ड डायरेक्शन मध्ये. आता हे कशावरून ठरवायचं तर आपल्याला नक्की काढायचंय काय? लोअर स्पीड लिमिट काढायचं असेल तर फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन हे बाहेरच्या दिशेने घ्यावं लागतं आणि जर अप्पर स्पीड लिमिट काढायचं असेल तर फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये घ्यावं लागतं. तर आपल्याला सध्या काढायचंय काय? लोअर स्पीड लिमिट. लोअर स्पीड लिमिट आणि लोअर स्पीड लिमिट काढताना फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बाहेरच्या दिशेने घ्यावं लागतं, जे मी इथे घेतलेलं आहे. आता आपण याचे कंपोनेंट्स बघूया. नॉर्मल रिएक्शनचा हा इथे अँगल आहे थीटा, त्याच्यामुळे इथे येईल n cos थीटा ऍडजस्टंट साइड असल्यामुळे आणि इथे येईल n sin थीटा. त्याच्यानंतर फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनचे सुद्धा दोन कंपोनेंट आहेत. हा आपल्याला अँगल इथे समजा मी घेतला थीटा तर इथे येईल fs cos थीटा आणि इथे येईल fs sin थीटा. म्हणजेच जो वर्टिकल कंपोनेंट आहे तो fs sin थीटा येईल आणि हॉरिझॉन्टल कंपोनेंट आहे तो येईल fs cos थीटा. त्यानंतर डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये mg म्हणजे त्याचं वेट आहे. आता याला ह्या mg ला बॅलन्स करणारा फोर्स आहे n cos थीटा आणि n sin थीटाला बॅलन्स करणारा फोर्स आहे fs cos थीटा. ऍक्च्युअली ते अपोजिट डायरेक्शन मध्ये आणि हा यांच्यातला जो डिफरन्स आहे तो आपल्याला नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स देणार आहे. त्याच्यामुळे तिथे आपण mv1 स्क्वेअर अपॉन r ते घ्यावं लागेल. आता आपल्याला लोअर स्पीड लिमिट काढायचं आहे, त्याच्यामुळे v1 जो असणार आहे दॅट विल बी लेस दॅन स्क्वेअर रूट ऑफ rg tan थीटा. हे लक्षात ठेवायचं आहे. लोअर स्पीड लिमिट काय असणार आहे? कमी असणार आहे सेफ्टी स्पीड पेक्षा. v1 विल बी लेस दॅन स्क्वेअर रूट ऑफ rg tan थीटा. आणि असं असल्यामुळे याचा जो सेंट्रिपिटल फोर्स असेल म्हणजेच mv1 स्क्वेअर अपॉन r विल बी लेस दॅन mv1 स्क्वेअर अपॉन r विल बी लेस दॅन n sin थीटा. का? कारण आपला स्पीड सेफ्टी स्पीड पेक्षा कमी आहे, त्याच्यामुळे सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तो सुद्धा n sin थीटा पेक्षा कमी असणार आहे. कारण सेंट्रिपिटल फोर्स कशावरती अवलंबून असतो? स्पीड वरती अवलंबून असतो. तर हे आपल्याला नोट करायचं, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. तर मी याला नंबर देतो इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. याच्या पुढे आपल्याला काय करायचंय? इक्वेशन ऑफ मोशन मांडायचंय आणि त्यासाठी आपल्याला ह्या कंपोनेंटचा वापर करायचा आहे. आता आपल्याला इक्वेशन ऑफ मोशन मांडायचंय, कसं ते पाहूया. mg ला बॅलन्स कोणता फोर्स करतोय? mg ला बॅलन्स करणारे दोन कंपोनेंट्स आहेत. एक अपवर्ड डायरेक्शन मध्ये आहे n cos थीटा, त्याच्यामुळे तो मी ऍड करतो इथे n cos थीटा प्लस fs sin थीटा. fs sin थीटा
ठीक आहे, कारण दोन्ही अपवर्ड डायरेक्शन मध्ये आणि ते ह्या mg ला बॅलन्स करणार आहे. हे आपलं झालं पहिलं इक्वेशन. अगोदरचे दोन इक्वेशन जर कन्सिडर केले तर हे होतं तिसरं इक्वेशन. आता नेक्स्ट आहे सेंट्रिपिटल फोर्सला बॅलन्स करणारा टर्म mv1/r. यांना बॅलन्स करणारे दोन टर्म्स आहेत पण दोन्ही विरुद्ध दिशेला आहेत. त्याच्यामुळे हा जर n sin थिटा मी घेतला पॉझिटिव्ह तर दुसरा मला घ्यावा लागेल निगेटिव्ह fs cos थिटा. जो सेंटर पासून बाहेरच्या दिशेने तो मला निगेटिव्ह कन्सिडर करावा लागेल कारण दोन्ही अपोजिट डायरेक्शन मध्ये. तर हे झालं आपलं चौथं इक्वेशन. आता ह्या दोन इक्वेशनचा वापर करून मला लोअर स्पीड लिमिट म्हणजेच v1 काढायचे. आपली नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, तर ह्या इक्वेशन 4 ला इक्वेशन 3 ने डिवाइड करायचं. इक्वेशन 4 ला जर मी इक्वेशन 3 ने डिवाइड केलं तर लेफ्ट हँड साइडला काय होईल, m तर कॅन्सल होणार आहे, त्याच्यामुळे v1/r g येईल जर ह्या दोघांना मी डिवाइड केलं तर. कारण g इक्वेशन 3 जो आहे तो डिनॉमिनेटरला जाणार आहे. हे जे इक्वेशन आहे इक्वेशन 3 ते डिनॉमिनेटरला आहे आणि इक्वेशन 4 आहे ते न्यूमरेटरला. त्याच्यामुळे v1² न्यूमरेटरचा कंपोनेंट न्यूमरेटरलाच आहे आणि हा जो g आहे तो डिनॉमिनेटरला जाईल. हा तर ऑलरेडी डिनॉमिनेटरला आहेच, त्यामुळे हे इक्वेशन होईल. m कुठे गेलं तर ते कॅन्सल झालं कारण लाईक टर्म्स आहेत. बरं, नेक्स्ट काय आहे, n sin थीटा मायनस fs cos थीटा डिवाइडेड बाय n cos थीटा प्लस fs sin थीटा. हे इक्वेशन आल्यानंतर आपली नेक्स्ट स्टेप जी असणार आहे, जी पुस्तकात दिलेली नाही, पुस्तकात डायरेक्टली तुम्हाला फायनल सोल्युशन दिलेलं आहे, पण हे जर मला व्यवस्थित सॉल्व्ह करायचं असेल तर माझी नेक्स्ट स्टेप असणार आहे याला ह्या सगळ्या कंपोनेंट्सला n cos थीटा ने डिवाइड करणं. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर ऑफ राईट हँड साइड म्हणजे ही जी उजवी बाजू आहे त्याचं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही बाजूला n cos थीटा ने डिवाइड करायचं. जर मी डिवाइड केलं, डिवाइडिंग both sides by n cos थीटा तर काय येईल, हे तर तसंच ठेवा. सुरुवातीला v1/rg is equal to n sin थीटा डिवाइडेड बाय n cos थीटा. n कॅन्सल, sin थीटा अपॉन cos थीटा काय येईल, tan थीटा येईल मायनस fs अपॉन n आणि cos थीटा अपॉन cos थीटा काय होणार, कॅन्सल होणार. cos थीटा अपॉन cos थीटा कॅन्सल आणि fs अपॉन n होईल. डिनॉमिनेटरला काय होईल, n cos थीटा डिवाइडेड बाय n cos थीटा काय होईल 1 येईल प्लस fs डिवाइडेड बाय n आणि sin थीटा डिवाइडेड बाय cos थीटा काय येणार, tan थीटा. तर हे इक्वेशन येतं आपल्याला. मित्रांनो, ह्याचा जो fs अपॉन n आहे आपल्याला माहिती आहे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन नॉर्मल रिएक्शनला कसं रिलेटेड आहे. फोर्स इज इक्वल टू म्यू एस एन म्हणजे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज इक्वल टू कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्यू इनटू नॉर्मल रिएक्शन एन. तर त्याचा उपयोग आपल्याला ह्या दोन इक्वेशन्स मध्ये करायचा. चला तर मग पुढे सॉल्व्ह करूया. या इक्वेशन मध्ये हा जो fs अपॉन n आहे दिस इज नथिंग बट म्यू एस म्हणजे कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आणि ह्या इक्वेशनचा वापर मला इथे करायचा या ठिकाणी. तर ह्या इक्वेशनचा काय होईल, v1² अपॉन rg इज इक्वल टू tan थीटा मायनस म्यू एस डिवाइडेड बाय 1 प्लस म्यू एस tan थीटा. नेक्स्ट स्टेप इझी आहे. मला आता v1² आधी काढावं लागेल. v1² आहे v1² विल बी rg आणि ब्रॅकेट मध्ये हा सगळा पार्ट, हे सगळं टर्म्स ब्रॅकेटच्या आतमध्ये येतील. तर हे टर्म्स मी आता इन्सर्ट करतो आतमध्ये. tan थीटा मायनस म्यू एस डिवाइडेड बाय 1 प्लस म्यू एस tan थीटा. यानंतर नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, मला v1 मिनिमम काढायचं. तर v1 मिनिमम काढताना मला काय करावं लागेल, दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट करावं लागेल. माझ्यासाठी हे सोपं आहे कारण मला इथे फक्त हे इरेज करायचंय. v1² चे v1 आणि इथे स्क्वेअर रूट टाकायचंय. स्क्वेअर रूट ऑफ rg tan हे आपलं मिनिमम व्हॅल्यू आहे.
हे आपलं फायनल इक्वेशन आहे, याला आपण इक्वेशन नंबर 5 म्हणूया. हे मला हवं असलेलं इक्वेशन आहे. दिस इज लोअर स्पीड लिमिट. हे लोअर स्पीड लिमिट आहे. किती आलं? स्क्वेअर रूट ऑफ RG tan थीटा मायनस म्यू एस डिवायडेड बाय 1 प्लस म्यू एस tan थीटा. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण लोअर स्पीड लिमिट काढतो. याच्यानंतर ऑब्विसली आपली नेक्स्ट लिस्ट मध्ये कोणता टॉपिक आहे तर अप्पर स्पीड लिमिट काढायचे. अप्पर स्पीड लिमिट हे मी पूर्ण सॉल्व्ह करणार नाहीये, त्याचा काही भाग तुम्हाला सॉल्व्ह करावा लागेल प्रॅक्टिस म्हणून. मित्रांनो, आपल्याला आता अप्पर स्पीड लिमिट काढायचं आहे आणि अप्पर स्पीड लिमिट काढण्यासाठी कंडिशन काय आहे? पहिले मी इथे टॉपिकचं नाव लिहून देतो. अप्पर स्पीड लिमिट. अप्पर स्पीड लिमिट फाइंड आउट करायचं आहे. याच्यासाठी कंडिशन काय आहे तर V2 जर मी कन्सिडर केला हा अप्पर स्पीड लिमिट आहे तर दॅट विल बी ग्रेटर दॅन स्क्वेअर रूट ऑफ RG tan थीटा. तर हा RG tan थीटा जो आपला सेफ्टी स्पीड आहे त्याच्यापेक्षा इथे V2 हा मोठा असणार आहे. V2 विल बी ग्रेटर दॅन RG tan थीटा आणि त्यामुळे सेंट्रिपिटल फोर्स जो आहे mv²/r इथे मी ग्रेटर दॅन चिन्ह टाकायचं विसरलो, इथे इक्वल टू चुकून टाकलं होतं. इट शुड बी ग्रेटर दॅन स्क्वेअर रूट ऑफ RG tan थीटा. तर ही ग्रेटर दॅन चिन्ह आहे. तर सेंट्रिपिटल फोर्स विल ऑल्सो बी ग्रेटर दॅन n sin थीटा. म्हणजेच नॉर्मल रिएक्शनचा जो हॉरिझॉन्टल कंपोनेंट आहे जो टुवर्ड सेंटर आहे त्याच्यापेक्षा सेंट्रिपिटल फोर्स मोठा असतो आणि त्यामुळे आपला जो Fs आहे म्हणजे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन हे आपल्याला डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये घ्यावं लागतं. तर इथे ह्या डायरेक्शन मध्ये मला काय घ्यावं लागणार आहे? Fs घ्यावं लागणार आहे. इथे मी लिहितो Fs. आता ह्या फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जो डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये आहे त्याचे दोन कंपोनेंट पडतील. एक हॉरिझॉन्टल कंपोनेंट असेल आणि एक व्हर्टिकली इन डाऊनवर्ड डायरेक्शन असा कंपोनेंट असेल. जर हा अँगल मी थीटा कन्सिडर केला तर इथे येईल Fs cos थीटा आणि इथे येईल Fs sin थीटा. व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये Fs sin थीटा येईल आणि टुवर्ड्स द सेंटर काय येईल Fs cos थीटा, कारण इथे आपला अँगल आहे हा थीटा. हा थीटा आणि हा थीटा सेम असणार. अल्टरनेट अँगल्स जॉमेट्री आठवते. तर हे दोन अँगल सेम आहे थीटा थीटा आणि हा हॉरिझॉन्टल कंपोनेंट आहे Fs cos थीटा. नेक्स्ट स्टेप काय असणार आहे तर आपल्याला इक्वेशन ऑफ मोशन फाइंड आउट करावे लागणार. आता हा सेटअप करून दिल्यानंतर पुढचं जे आहे म्हणजेच अप्पर स्पीड लिमिट हे तुम्हाला काढावं लागणार आहे. मी तुम्हाला इक्वेशन सेट करून देईन. पुढच्या स्टेप जसेच्या तशा आहेत. जसं आपण अगोदरच्या म्हणजे लोअर स्पीड लिमिट साठी जसं मी डिवाइड केलं होतं n cos थीटाने, बरोबर सेम ती स्टेप आपल्याला रिपीट करायचंय, पण हे तुम्हाला करायचंय. मी तुम्हाला फक्त इक्वेशन तयार करून देणार आहे. तर आपल्याला दोन इक्वेशन्स तयार करायचे जसे आपण मगाशी केले होते. हे इक्वेशन तयार करण्यासाठी आपल्याला हे कंपोनेंट्स गृहीत धरावे लागणार आहेत, कन्सिडर करावे लागणार आहेत. तर पहिलं म्हणजे mg डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये आहे आणि याला बॅलन्स करणारे दोन फोर्सेस कोणते आहेत? n cos थीटा मायनस Fs sin थीटा. इथे मायनस का आलं? कारण n cos थीटा आणि Fs sin थीटा दोन्ही विरुद्ध दिशेला आहे. त्याच्यामुळे जर हा मी पॉझिटिव्ह कन्सिडर केला तर Fs sin थीटा मला निगेटिव्ह कन्सिडर करावा लागेल. याला मी इक्वेशन 1 म्हणतो. याच्यानंतर येतं सेंट्रिपिटल फोर्स. इथे मी V2 कन्सिडर करणार आहे अप्पर स्पीड लिमिट, त्याच्यामुळे mv²/r दिस विल बी इक्वल टू. आता इथे या केसमध्ये Fs cos थीटा आणि n sin थीटा हे दोन्ही एकाच दिशेला आहेत. तर n sin थीटा पॉझिटिव्ह आणि Fs cos थीटा पण त्याच दिशेला असल्यामुळे मला तो सुद्धा पॉझिटिव्हच घ्यावा लागेल. हे आपलं दुसरं इक्वेशन आहे. n sin थीटा प्लस Fs cos थीटा. मित्रांनो, हे दोन इक्वेशन आल्यानंतर पुढची स्टेप जी आहे त्या अगोदरच्याच टॉपिक सारखे आहेत. इथे सुद्धा आपल्याला इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड करावा लागेल. इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड केल्यानंतर लाईक टर्म्स कॅन्सल होतील, म्हणजेच m कॅन्सल होईल. त्यानंतर आपल्याला n cos थीटा ने डिवाइड करावं लागेल राईट हँड साइडला डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला. दोघांनाही n cos थीटा ने डिवाइड केल्यानंतर मला फायनल इक्वेशन काय येईल? V2 अप्पर स्पीड लिमिट, याला मी अप म्हणतो, दिस विल बी इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ RG ब्रॅकेट मध्ये काय येईल? आता ब्रॅकेट मध्ये येईल, याला मी डिवाइड केल्यानंतर इथे येईल tan थीटा, बरोबर. इथे काय आहे? पॉझिटिव्ह चिन्ह आहे त्याच्यामुळे इथे प्लस येईल, इथे म्यू एस येईल आणि डिनॉमिनेटरला
डिनॉमिनेटरला काय येणार आहे, हा डिनॉमिनेटरचा टर्म आहे, एन कॉसिटरला एन कॉसिटर डिवाइड केल्यावरती 1 येतं, मायनस इथे एफ एस अपॉन एन काय येणार आहे, म्यू एस, आणि इथे येईल टॅन थीटा. ठीक आहे, तर हे तुम्हाला फायनल आन्सर येणार आहे. पण हे कधी, जर तुम्ही इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड कराल, त्याच्यानंतर लाईक टर्म्स कॅन्सल करा, त्यानंतर राईट हँड साइडला म्हणजे ह्या दोन इक्वेशन्सला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला तुम्हाला एन कॉस ने डिवाइड करायला लागेल, त्यानंतर तुम्हाला हे फायनल इक्वेशन येईल. तर अशा प्रकारे आपण अप्पर स्पीड लिमिट आणि लोअर स्पीड लिमिट डिटरमाइन करतो. तर मित्रांनो, आजसाठी एवढंच. तुम्हाला कोणत्याही शंका असतील, तुमच्या मनात कोणतेही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही विचारू शकता. पुढच्या वेळेला आपण नवीन टॉपिक्स घेऊन, पण ह्याच चॅप्टर, हा चॅप्टर अजून संपलेला नाहीये, त्याच्यामुळे याच्या पुढच्या टॉपिक्स आपण कव्हर करणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.